नमस्कार. तर NCISMच्या शस्त्रवृत्त पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार ऑक्युपेशनल हेल्थ, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस व डिसइन्फेक्शन हे 3 पॉईंट मिळून 20 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आज आपण डिसइन्फेक्शन ह्याच्या नोट्स बघणार आहोत. त्यावर MCQ वर SAQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर डिसइन्फेक्शन या टॉपिकच्या अंडर डेफिनेशन ऑफ डिफरंट टर्म्स यूज्ड इन रिलेशन टू डिसइन्फेक्शन, टाइप्स ऑफ डिसइन्फेक्शन, नॅचरल फिजिकल केमिकल एजंट्स आणि डिसइन्फेक्शनच्या विविध प्रोसिजर हे आपण बघणार आहोत. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसत आहे की डिफाईन टर्म इन डिसइन्फेक्शन ही मस्ट टू नोचा पॉईंट आहे. त्याचे टाईप्स, त्याच्यानंतर त्याचे नॅचरल फिजिकल केमिकल एजंट्स हे सुद्धा मस्ट टू नोच आहे. फक्त जे डिसइन्फेक्शनच्या प्रोसिजर आहेत फिसेस, युरिन, स्पुटम आणि रूमच्या आणि आयुर्वेदिक डिसइन्फेक्शन मेथड आहे ते डिझायर्ड टू नोचे पॉईंट्स आहेत, ते एकदा वाचून घ्या. तर डिसइन्फेक्शन त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टर्म्स बघणार आहोत. डिसइन्फेक्टंट म्हणजे युजली अ केमिकल एजंट दॅट डिस्ट्रॉयज द डिजीज कॉझिंग पॅथोजन ऑर हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स बट नॉट बॅक्टेरियल स्पोर्स. आणि डिसइन्फेक्शन म्हणजे थर्मल ऑर केमिकल डिस्ट्रक्शन ऑफ द पॅथोजन अँड अदर टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. डिसइन्फेक्शन इज लेस लिथल दॅन स्टरलायझेशन. Sterilization, the process used to make a product free from all of forms of viable microorganism including the bacterial spores. Antiseptic, the substance that inhibits or prevents the growth or action of microorganism by inhibiting or destroying them, especially preparations applied topically to the living tissue. Sanitizer, the agent that reduces the number of bacterial contaminants to safe levels as judged by the public health requirements. आता नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ आयडियल डिसइन्फेक्टंट. एक आयडियल डिसइन्फेक्टंट कसा असला पाहिजे? इट शुड हॅव अ वाइल्ड अँटीमायक्रोबियल स्पेक्ट्रम, शुड प्रोड्यूस रॅपिड किल, शुड नॉट बी हार्मफुल टू यूजर ऑर पेशंट, शुड नॉट करोड इन्स्ट्रुमेंट्स, इझी टू यूज विथ क्लिअर लेबल डायरेक्शन्स, शुड बी सोल्युबल इन वॉटर, शुड हॅव अ गुड क्लिनिंग प्रॉपर्टीज, शुड हॅव अ प्लेझंट ओडर अँड शुड नॉट डॅमेज एन्व्हायरमेंट ऑन डिस्पोजल. हे होत्या काही प्रॉपर्टीज एका आयडियल डिसइन्फेक्टंटच्या. नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ डिसइन्फेक्शन. मेनली 3 टाइप्स आहेत: कॉन्करंट डिसइन्फेक्शन, टर्मिनल डिसइन्फेक्शन आणि प्री करंट डिसइन्फेक्शन्स. कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणजे काय? द डिसीज एजंट इज डिस्ट्रॉयड ॲज सून ॲज पॉसिबल आफ्टर द डिस्चार्ज ऑफ इन्फेक्शियस मटेरियल फ्रॉम द बॉडी ऑफ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमधनं एखादं इन्फेक्शियस मटेरियल काढलं की ते लगेच तिथेच डिस्ट्रॉय करणं, त्याला कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणतात. टर्मिनल डिसइन्फेक्शन, द ॲप्लिकेशन ऑफ डिसइन्फेक्टंट शुड बी स्टार्ट आफ्टर द पेशंट हॅज बीन रिमूव्ड बाय डेथ ऑर हॉस्पिटल. म्हणजे एखादा पेशंट निघून गेल्याच्या नंतर जे डिसइन्फेक्शन केलं जातं त्याला टर्मिनल डिसइन्फेक्शन म्हणतात. प्री करंट डिसइन्फेक्शन, डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर बाय क्लोरीन, पाश्चरायझेशन ऑफ मिल्क अँड हँड वॉशिंग आर द एक्झाम्पल्स ऑफ प्री करंट डिसइन्फेक्शन. म्हणजेच एखादी गोष्ट करण्यापूर्वी जे डिसइन्फेक्शन केलं जातं त्याला प्री करंट डिसइन्फेक्शन असं म्हणतात. आता ह्याचे 3 एजंट सांगितलेले आहेत: नॅचरल एजंट, फिजिकल एजंट आणि केमिकल एजंट. पहिलं आपण नॅचरल एजंट पाहूया. त्याच्यामध्ये परत 2, सनलाईट आणि एअर. Sunlight, UV rays of sunlight are particularly lethal to some bacteria and viruses. Example, linen, bedding and furniture may be disinfected by this. म्हणजे आपण जे बेडशीट, कपडे वगैरे जे वाळवतो ते या मेथडनी. एअर, एक्सपोजर टू ओपन एअर बाय ड्राईंग ऑर इव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर. नेक्स्ट आहे फिजिकल एजंट्स. त्याच्यामध्ये 5 टाईप सांगितलेले आहेत: बर्निंग, हॉट एअर, बॉइलिंग, ऑटोक्लेविंग आणि रेडिएशन. एक एक पाहूयात आपण. बर्निंग, एक्सलंट मेथड ऑफ डिसइन्फेक्शन. इनएक्सपेन्सिव्ह आर्टिकल्स आर डिस्पोज ऑफ बाय बर्निंग म्हणजे जाळून टाकणे. हॉट एअर, युजफुल फॉर द स्टरलायझिंग ऑफ आर्टिकल्स सच ॲज ग्लासवेअर, सिरिंज, स्वॅब्स, ऑइल्स आणि वॅसलिन. त्याच्यानंतर बॉइलिंग, बॉइलिंग इज अ इफेक्टिव्ह मेथड, प्रोव्हाइड्स अन ॲटमॉस्फिअर ऑफ बॉइलिंग अँड स्टीम. 5 ते 10 मिनटं बॉईल करायचं म्हणजे त्यातील बॅक्टेरिया किल होतात. सुटेबल फॉर द डिसइन्फेक्शन ऑफ स्मॉल इन्स्ट्रुमेंट टूल्स. त्याच्यानंतर ऑटोक्लेविंग, स्टरलायझर्स विच आर ऑपरेटेड ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर आर कॉल्ड ॲज ऑटोक्लेव. Destroy the all forms of life used for sterilization of dressings, gloves, syringe and culture media. याच्यामध्ये फक्त आपण प्लॅस्टिक आणि शार्प इन्स्ट्रुमेंट्सला डिसइन्फेक्ट नाही करू शकत ऑटोक्लेविंगमध्ये. त्यानंतर आहे रेडिएशन, युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ बँडेज, ड्रेसिंग, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. ऑब्जेक्ट्स आर प्लेस्ड इन अ प्लॅस्टिक बॅग बिफोर रेडिएशन, कारण ते रेडिएशन हार्मफुल असतात त्यामुळे जास्त होऊ नये म्हणून त्याला प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकतात. तर हे होते फिजिकल एजंट्स. नेक्स्ट आहेत केमिकल एजंट्स. आर अ वाईड रेंज ऑफ केमिकल डिसइन्फेक्टंट्स. त्यामध्ये phenol and related compounds. Pure phenol or carbolic acid is the best known member. It is not an effective disinfectant used as a standard to compare germicidal activity of others. Crude phenol, mixture of phenol plus cresol, commonly used for disinfection and effective against gram positive and negative bacteria and viruses. त्यानंतर क्रेसॉल, excellent and all purpose general coal tar disinfectant, 3 to 10 times powerful as phenol. Chlorhexidine is a skin antiseptic recommended for burns and hand disinfection.
डेटॉल, क्लोरॉक्झायलोनॉल, रिलेटिव्हली नॉन टॉक्सिक अँटीसेप्टिक, ॲक्टिव्ह अगेन्स्ट स्ट्रेप्टोकोकाय अँड डिसइन्फेक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड प्लास्टिक इक्विपमेंट यासाठी हे वापरले जातात. नेक्स्ट आहे क्वाटर्नरी अमोनिया कंपाऊंड्स, सेट्रिमाइड, इफेक्टिव्ह अगेन्स्ट व्हेजिटेटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स यूज्ड इन 1 to 2% स्ट्रेंथ. सॅव्हलॉन, कॉम्बिनेशन ऑफ क्लोरोहेक्झिडिन प्लस सेट्रिमाइड used for the disinfection of clinical thermometers. Next आहे halogen and their compounds, chlorine and compounds such as bleaching powder, hypochlorites, chlorine tablet to disinfect the water, urine आणि feces. Iodine, it is used as antiseptics on skin. Alcohols, ethyl alcohol is most used in the skin disinfectant and hand sanitizer. Formalin, effective against the bacteria, fungi and many viruses. 2 ते 3% solution. Oxidizing agents, KMNO3, H2O2, paracetic acid. Lime, cheapest disinfectant used for the disinfection of feces and urine. Ethylene oxide, used to sterilize fabrics, plastics, book etc. It is mixed with 12% carbon dioxide. तर आता आपण जे एजंट्स पाहिले त्याच्या शॉर्टमध्ये एक चार्ट आहे, तो तुम्ही बघून घ्या आणि एक्झामसाठी लक्षात ठेवायला खूप सोपा चार्ट आहे, असं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे रिकमेंडेड डिसइन्फेक्शन प्रोसिजर. त्याच्यामध्ये फिसेस आणि युरिनसाठी शुड बी कलेक्टेड इन इम्परवियस वेसल्स, ॲड इक्वल व्हॉल्यूम ऑफ 1 ऑफ डिसइन्फेक्टंट्स दॅट इज 5% ब्लिचिंग पावडर, 10% क्रूड फेनॉल, 5% क्रेसॉल और 10% फॉर्मॅलिन. त्यानंतर अलाव टू स्टँड फॉर 1 to 2 hours. फिसेस ब्रोकन अप विथ द स्टिक्स. इफ अबाउट डिसइन्फेक्टंट नॉट अवेलेबल देन इक्वल अमाउंट ऑफ 25% क्विक लाइम ॲडेड अँड केप्ट फॉर 2 hours. इफ नथिंग अवेलेबल देन बकेट ऑफ बॉइलिंग वॉटर. आणि मग बेड पॅन्स अँड युरिनल्स should be steamed disinfectant. Next आहे sputum, ideally received in a gauze or paper handkerchief and destroyed by burning. If amount is considerable then may be disinfected by boiling or autoclaving for 20 minutes. Patient may be asked to split in sputum cup half filled with 5% cresol. Next आहे room कशी disinfect करायची. Usually cleaning, airing and exposure to the direct sunlight when possible is sufficient. If necessary, floor and hard surfaces in room should be prohibited for 48 hours. For chemical disinfection, floors and hard surfaces should be sprayed with chlorine preparations. Solution should remain in contact with at least 4 hours before the final washing. आता लास्ट पार्ट आहे या टॉपिकचा, आयुर्वेदिक मेथड्स ऑफ डिसइन्फेक्शन. त्यामध्ये धूपन म्हणजेच फ्युमिगेशन, औषधी द्रव्यांचे धूपन करून वायुमंडल शुद्ध करणे, त्याला आपण धूपन असं म्हणतो. त्यासाठी कोणते द्रव्य वापरावे तर गोमूत्र, नीम, हरिद्रा, गुगुळ, राळ, घृतकुमारी इत्यादी द्रव्ये धूपनासाठी वापरले जातात. याने काय करतो आपण तर घर, मंदिरे, रुग्णालय, प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह इत्यादींना निर्जंतुक करतो. नेक्स्ट आहे अग्निहोत्र किंवा होम. विशिष्ट औषधी व मंत्रोच्चारांसह यज्ञ केल्यास वायुमंडल शुद्ध होते. नेक्स्ट आहे पानीय शुद्धीकरण म्हणजेच पाणी उकळून वापरणे. गृहशुद्धी, गौमय, गोमूत्र यांनी लेपन करणे. वस्त्र व भांडी शुद्धीकरण, सूर्यप्रकाशात त्यांना वाळवणे. ह्या सर्व आयुर्वेदिक पद्धती आहेत ज्या पुराणिक काळापासून चालत आलेल्या आहेत. ह्या होत्या डिसइन्फेक्शन संबंधित सिलेबस कॉपीनुसार नोट्स. तर तुम्ही ह्या पॉज करून राईट करू शकता व ह्यामध्ये जे चार्ट्स दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून एक्झाममध्ये आठवायला सोपं जाईल. व पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.